नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात वीज डंका पैसा पुराणी आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजची पहिली बातमी आहे भारतासाठी अभिमानाची. एकेकाळी स्वस्त आयातीत खेळण्यावर अवलंबून असलेला भारत आता जागतिक खेळणी उद्योगात स्वतःची मजबूत अशी ओळख निर्माण करत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार भारतीय खेळण्याच्या निर्यातीत तब्बल 89% वाढ झाली आहे. ही वाढ केवळ निर्यातीची नाही तर भारताच्या उत्पादन क्षमता, गुणवत्ता आणि जागतिक विश्वासार्हतेची पावती आहे. काही वर्षापूर्वी भारतीय बाजारपेठेत चीनमधून आयात होणाऱ्या स्वस्त खेळण्याचे वर्चस्व होते. त्यामुळे देशातील अनेक लघु उद्योजक आणि पारंपरिक कारागीर अडचणीत आले होते. मात्र मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि खेळणी उद्योगासाठी राबवण्यात आलेल्या विशेष धोरणामुळे हे चित्र झपाट्याने बदलले आहे. भारतीय मानक ब्युरो अर्थात BIS चे गुणवत्ता निकष अनिवार्य करण्यात आले. निकृष्ट दर्जाच्या आयातीत खेळण्यावर नियंत्रण आणले गेले आणि स्थानिक उत्पादकांना स्पर्धेसाठी समान संधी मिळाली. या धोरणाचा परिणाम आता स्पष्टपणे दिसत आहे. भारतीय उत्पादक केवळ स्वस्त नव्हे तर सुरक्षित, टिकाऊ आणि जागतिक दर्जाची खेळणी तयार करत आहे. त्यामुळे अमेरिका, युरोप आणि पश्चिम आशियासह अनेक देशांमध्ये भारतीय खेळण्यांची मागणी ही सातत्याने वाढत आहे. या यशामागे एक महत्त्वाचा पैलू आहे, तो भारतीय संस्कृतीचा वारसा. कर्नाटकमधील चन्नपट्टम, आंध्र प्रदेशातील कोडापल्ली आणि एटिकोपट्टा यांच्यासोबतच महाराष्ट्रातील सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील लाकडी खेळणी आज जागतिक बाजारपेठेत विशेष ओळख निर्माण करत आहेत. सावंतवाडीच्या खेळण्यांना मिळालेला GI टॅग हा केवळ सन्मान नाही तर स्थानिक कारागिरांसाठी जागतिक बाजारपेठेचे प्रवेशद्वार ठरला आहे. सावंतवाडीच्या खेळण्यांना मिळालेला GI टॅग हा केवळ सन्मान नाही तर स्थानिक कारागिरांसाठी जागतिक बाजारपेठेचे प्रवेशद्वार ठरले आहे. पारंपरिक कलेचे आधुनिक डिझाईन, आकर्षक पॅकेजिंग आणि डिजिटल विक्रीची जोड मिळाल्याने या उद्योगाला नवी उभारी ही मिळत आहे. भारतीय खेळणी उद्योग आता परंपरेपुरते मर्यादित राहिले नाही. रामायण, महाभारत, पंचतंत्र, विज्ञान आणि गणितावर आधारित शैक्षणिक खेळण्यासह स्टीम, कृत्रिम बुद्धिमत्ता, ॲग्युमेंटेड रियालिटी आणि स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक खेळण्याची निर्मिती देखील वेगाने वाढत आहे. म्हणजेच भारत पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी सांगड घालत जागतिक बाजारपेठेतील बदलत्या गरजांनुसार स्वतःला घडवत आहे. पर्यावरणपूरक उत्पादन हा भारतीय उद्योगाचा आणखी एक मोठा फायदा ठरत आहे. लाकूड, माती, बांबू, कापड आणि नैसर्गिक रंगापासून तयार होणाऱ्या खेळण्याला जगभरात वाढती पसंती मिळत आहे. पर्यावरणाबाबत जागरूक होत असलेल्या ग्राहकांसाठी भारतीय उत्पादने विश्वासार्ह पर्याय बनत आहे. या उद्योगामुळे हजारो कारागीर, महिला, बचत गट, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जागतिक स्तरावर China+1 या धोरणामुळे अनेक कंपन्या पर्यायी उत्पादन केंद्राचा शोध घेत होते आणि भारत यासाठी मोठी जागतिक बाजारपेठ म्हणून समोर आली आहे. उत्पादन क्षमता, कुशल मनुष्यबळ आणि सरकारी पाठबळाच्या जोरावर भारत आगामी काळात जागतिक खेळणी उद्योगातील एक मोठा खेळाडू बनू शकतो असा विश्वास उद्योग तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. एकंदरीत भारतीय खेळणी उद्योगाची ही भरारी केवळ निर्यातीच्या आकड्यापुरती मर्यादित नाही. ती भारताच्या उत्पादन क्षमतेची, पारंपरिक कारागिराच्या कौशल्याची, आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्वीकाराची आणि लोकल टू ग्लोबल या संकल्पनेच्या यशाची ठोस साक्ष देते. आणि आता या सकारात्मक घडामोडीनंतर वळूया कर व्यवस्थेतील एका मोठ्या कारवाईकडे. देशभरातील तब्बल 74,782 कोटींचा बनावट GST इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा आता उघडकीस आला असून सरकारने कर चोरी विरोधात मोठी धडक मोहीम सुरू केली. वस्तू आणि सेवा कर अर्थात GST व्यवस्थेत आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 74,782 कोटींचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट अर्थात ITC घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य सर्वाधिक चर्चेत असून सरकारने देशभरात कर चोरी विरोधात मोठी धडक मोहीम उघडली आहे. GST लागू करताना सरकारचा उद्देश देशात एक समान आणि पारदर्शक कर व्यवस्था उभी करण्याचा होता. उद्योगांना दुहेरी कर आकारणीतून दिलासा मिळावा आणि कर संकलन अधिक कार्यक्षम व्हावे यासाठी इनपुट टॅक्स क्रेडिटची सुविधा देखील देण्यात आली होती. मात्र याच व्यवस्थेतील त्रुटीचा फायदा घेत काही टोळ्यांनी अस्तित्वात नसलेल्या कंपन्या उभ्या केल्या, बनावट बिल तयार केली आणि प्रत्यक्ष व्यवहार न करता देखील हजारो कोटी रुपयांच्या कर सवलतीचा लाभ घेतला. विशेष म्हणजे हा घोटाळा केवळ कर चोरीपुरता मर्यादित नाही. अशा बनावट व्यवहारांमुळे सरकारचा महसूल देखील कमी होतो, पण त्याचवेळी नियम पाळणाऱ्या उद्योगांना देखील त्याचा मोठा फटका बसतो. कारण प्रामाणिक कर भरणाऱ्या कंपन्यांना अशा फसव्या कंपन्यांच्या किमतीशी स्पर्धा करावी लागते. त्यामुळे बाजारातील स्पर्धा बिघडते आणि प्रामाणिक उद्योगांना अन्याय हा सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य GST विभागाने संयुक्तपणे देशभरात व्यापक तपास मोहीम राबवली. संशयित कंपन्यांचे GST रिटर्न, ई-वे बिल
बँक व्यवहार आणि आर्थिक नोंदीची सखोल पडताळणी करण्यात आली. लाखो व्यवहारांचे डिजिटल विश्लेषण करून बनावट कंपन्यांचे संपूर्ण नेटवर्क उघड करण्यात आले. या तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि डेटा अॅनालिटिक्सचा वाढता वापर. संशयास्पद व्यवहार ओळखण्यासाठी रिस्क आधारित मॉनिटरिंग सिस्टीम, मशीन लर्निंग आणि डेटा विश्लेषणाचा प्रभावी वापर करण्यात आला. त्यामुळे पारंपरिक तपास पद्धतीपेक्षा कमी वेळेत मोठे आर्थिक रॅकेट उघडकीस आणणे शक्य झाले. अनेक संशयित कंपन्यांची GST नोंदणी रद्द करण्यात आली असून संबंधित आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही ठिकाणी अटक आणि मालमत्ता जप्तीची कारवाई देखील सुरू आहे. सरकारने स्पष्ट संकेत दिले आहे की कर चोरी आणि बनावट बिलिंग करणाऱ्यांविरोधात पुढील काळात आणखी कठोर कारवाई केली जाईल. या कारवाईकडे केवळ घोटाळा उघडकीस आल्याच्या दृष्टीने पाहणे पुरेसे ठरणार नाही. भारताची अर्थव्यवस्था वेगाने डिजिटल होत असताना कर व्यवस्थेची विश्वासार्हता टिकवून ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. GST संकलन वाढल्यास पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रेल्वे आणि इतर विकास कामांसाठी सरकारकडे अधिक निधी उपलब्ध होतो. त्यामुळे कर चोरी रोखणे हा केवळ महसुलाचा प्रश्न नाही, तर देशाच्या आर्थिक विकासाशी थेट जोडलेला विषय आहे. आणि आता कर व्यवस्थेतील या मोठ्या कारवाईनंतर वळूया जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रातील एका महत्त्वाच्या निर्णयाकडे. डिजिटल पेमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी विसाने सुमारे 2600 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय हा जाहीर केला आहे. जागतिक डिजिटल पेमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी विसाने हा निर्णय जाहीर केला. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 7% कर्मचारी या पुनर्रचनेमुळे प्रभावित होणार असून सर्वाधिक फटका हा तंत्रज्ञान आणि प्रोडक्ट विभागाला बसणार आहे. कंपनीने ही कपात आर्थिक अडचणीमुळे नाही, तर भविष्यातील व्यवसाय धोरणाचा भाग असल्याचं स्पष्ट केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि डिजिटल पेमेंटमधील वाढत्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर विसा ही आपली व्यवसाय रचना अधिक कार्यक्षम करत आहे. या निर्णयामुळे रोजगार बाजारात बदलत्या कौशल्यांची गरज अधोरेखित झाली असून AI आणि डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्यांना भविष्यात अधिक मागणी राहण्याची शक्यता आहे. आणि आता नजर वळूया भारतीय भांडवली बाजाराकडे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी जागतिक बाजारपेठांमध्ये सावध वातावरण असताना देखील भारतीय शेअर बाजारामध्ये जोरदार पुनरागमन करत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक मजबूत असल्याचे दाखवून दिले. सेन्सेक्सने सकाळी 700हून अधिक अंकाची झेप घेतली, तर निफ्टी 50ने देखील 24,200चा टप्पा पार करत बाजारातील तेजीचे बळ दाखवून दिले. आजच्या तेजीमागे सर्वात मोठा वाटा होता तंत्रज्ञान अर्थात IT क्षेत्राचा. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग आणि डिजिटल ट्रान्सफरमधील वाढत्या गुंतवणुकीचा फायदा भारतीय IT कंपन्यांना होणार आहे. या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी IT समभागामध्ये जोरदार खरेदी केली. TCS, इन्फोसिस, HCL टेक महिंद्रा आणि विप्रो सारख्या प्रमुख कंपन्यांनी बाजाराला मजबूत आधार दिला. मात्र ही तेजी केवळ IT क्षेत्रापुरती मर्यादित नव्हती. बँकिंग, वित्तीय सेवा, FMCG आणि ऑटो क्षेत्रातील समभागामध्ये देखील चांगली खरेदी दिसून आली. अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा सरस आल्याने बाजारातील सकारात्मक वातावरण आणखी मजबूत झाले. विशेषतः ग्रामीण भागातील मागणी सुधारेल आणि ग्राहक खर्च वाढेल या अपेक्षेने FMCG क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी पुन्हा आपला मोर्चा वळवला आहे. या तेजी मागे आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे देशांतर्गत गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग. म्युच्युअल फंडातील SIP गुंतवणूक सातत्याने वाढत असून किरकोळ गुंतवणूकदार दीर्घकालीन दृष्टिकोनातून बाजारातील गुंतवणूक करत आहे. त्यामुळे भारतीय बाजार आता केवळ परदेशी गुंतवणूकदारांवर अवलंबून राहिलेला नाही. हीच भारतीय बाजाराची सर्वात मोठी ताकद मानली जाते. याचबरोबर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा देखील भारताकडे पुन्हा एकदा कल वाढताना दिसत आहे. मजबूत आर्थिक वाढ, नियंत्रित महागाई, वाढते GST संकलन आणि पायाभूत सुविधांवरील मोठी सरकारी गुंतवणूक यामुळे भारत उद्योन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आकर्षक बाजार म्हणून पाहिला जात आहे. दरम्यान जागतिक बाजारात चित्र मात्र संमिश्र राहिले. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक घसरला, तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह व्याजदर निर्णयापूर्वी अनेक बाजारांमध्ये सावध व्यवहार सुरू होते. अशा परिस्थितीत भारतीय बाजाराने दाखवलेली ताकद ही देशाच्या मजबूत आर्थिक पायाभूत स्थितीचे संकेत मानले जाते. आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाकडे. बाजाराचा अंदाज आहे की फेड व्याजदर स्थिर ठेवू शकतो. तसे झाल्यास भारतासारख्या उद्योन्मुख बाजारामध्ये विदेशी गुंतवणुकीचा ओघ हा वाढू शकतो. अर्थातच फेडचे अध्यक्ष पुढील काळातील व्याजदरांबाबत कोणते संकेत देतात यावर जागतिक बाजाराची दिशा ही ठरणार आहे. आता नजर वळूया सराफा बाजाराकडे. भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण असले तरी सोनं आणि चांदी यांच्या बाजारात मात्र गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण बैठकीचा निर्णय. जगातील सर्वात प्रभावशाली मध्यवर्ती बँकेचा व्याजदर निर्णय केवळ अमेरिकेपुरता मर्यादित राहत नाही, तर तो परिणाम जगभरातील शेअर बाजार, चलन आणि मौल्यवान धातूंच्या बाजारावर देखील करतो. याच पार्श्वभूमीवर मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर बुधवारी संमिश्र व्यवहार पाहायला मिळाले. सोने सुमारे 0.14% घसरून जवळपास 1,41,000 प्रति 10 ग्रॅमवर, तर चांदी
0.38% वाढीसह सुमारे 2,16,000 प्रति किलोवर व्यवहार करत होते. भारतातील ग्राहकांसाठी पुढील काही महिने महत्त्वाचे ठरणार आहेत. सणासुदीचा हंगाम आणि त्यानंतर लग्नसराई लक्षात घेता सोनं आणि चांदी यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेडच्या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी हालचाल झाल्यास त्याचा थेट फायदा हा देशांतर्गत किरकोळ दरांवर देखील दिसू शकतो. दरम्यान गुंतवणुकीच्या पद्धतीत देखील मोठा बदल झाला आहे. दागिन्यांपुरती मर्यादित असलेली सोन्याची खरेदी आता गोल्ड ETF, डिजिटल गोल्ड आणि इतर गुंतवणूक पर्यायाकडे वळत आहे. त्यामुळे सोन्याचा केवळ परंपरेचा भाग नाही तर दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेचे साधन म्हणून देखील सोन्याकडे पाहिले जात आहे. एकंदरीत सराफा बाजारात आज प्रतीक्षा दिसून आली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह निर्णयानंतरच सोनं आणि चांदी यांच्या किमतींना स्पष्ट दिशा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस गुंतवणूकदारांसाठी आणि ग्राहकांसाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आजच्या पैसा पुराणमध्ये आपण पाहिलं, भारतीय खेळणी उद्योगाने 89% निर्यात वाढीसह लोकल टू ग्लोबल हा प्रवास अधिक मजबूत केला असून गुणवत्ता आणि पारंपरिक कारागिरीच्या जोरावर जागतिक बाजारपेठेत आपली छाप ही सोडली आहे. दरम्यान 74,782 कोटी रुपयांच्या बनावट GST ITC घोटाळ्यावर सरकारने AI आणि डेटा अॅनालिटिक्सच्या मदतीने मोठी कारवाई करत कर चोरी विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. जागतिक स्तरावर विसाने 2600 कर्मचाऱ्यांची कपात जाहीर करत AI आणि ऑटोमेशनमुळे बदलणाऱ्या रोजगारांवर स्पष्ट संकेत दिले आहेत. दुसरीकडे IT, बँकिंग आणि FMCG क्षेत्रातील खरेदीमुळे सेन्सेक्स 700हून अधिक अंकांनी वधारला तर निफ्टी 50ने देखील 24,200चा टप्पा पार केला. एकंदरीत आजच्या सर्व घडामोडी एकच संदेश देतात. भारतीय अर्थव्यवस्था, उत्पादन, निर्यात, डिजिटल कर व्यवस्था आणि भांडवली बाजार या सर्व आघाड्यांवर अधिक सक्षम होत आहे. त्याचवेळी कृत्रिम बुद्धिमत्ता, बदलते राजकीय व्यापार व्यवस्था आणि मध्यवर्ती बँकांची धोरणे ही पुढील काळात उद्योग, रोजगार आणि गुंतवणुकीची दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे माहितीपूर्ण निर्णय, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि बदलत्या परिस्थितीशी जुळून घेण्याची तयारी हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. या सकारात्मक विचारासह आजचे पैसा पुराण इथेच संपूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि 20 डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह आणि अर्थविश्वातील आणखी महत्त्वाच्या घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.